बघा ही पोरगी कुठं आली बघा इकडे. काय करता इकडे तुम्ही? हाय, काय करताय तुम्ही? सगळे आमच्या मॅडमचे आमच्या शांभवीचा आहे. काही बोलणार नाहीये. जर बोलली तर त्याचं बिल ही न देणार आहे. नाही बोललं तर हा बोलली आमचं चॅलेंज लागले हो. बोलले की बिल हिनं द्यायचं. कोणती आवडली याच्यातली तुला? कोणची बी कुठली बी ठुली तरी चांगल्याच आहे त्या दोन्ही बी साड्या. आणि आईली आधी घेऊदी, राहिलेली मी घेते, असं काही नाही. गाडी में बैठो सब छत छत छत, सामान भी ऊपर ऊपर पट पट, तिकीट के पैसे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करतोय मी आणि शांभवी. कसं आहे बघा, आता आमचा नकरा वगैरे खूप छान, आम्हाला डान्स येतो, छान छान काय काय पण यायला लागले. आणि एक चॅलेंज आमच्यामध्ये आहे आज, आणि ते चॅलेंजचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि रिअल चॅलेंज आहे, कारण आहे ना मला वेळ कमी आहे आणि तेवढ्या वेळामध्ये शॉपिंग करून यायचं आहे, ते पण साड्यांची शॉपिंग. आणि जर ती बोलली तर त्याचं बिल ते देईल, नाही बोलली तर बिल मी देणार. आणि म्हणजे त्याच्या हाताने लवकर आम्ही घरी वेळेत येऊ. तर असं चॅलेंज आहे, खूप धमाल ब्लॉग आहे. तर बघूया ती बोलती किंवा नाही, बिल कोण देतं ते पण पाहायला मिळणार आहे तुम्हाला. चला, मी पण खूप एक्सायटेड आहे. पुढे कंटिन्यू पहा, मला पाहायला अगेन खूप छान मिळेल. हा, याच्यामध्ये काय आहे, सगळे आमच्या मॅडमचे आहे की नाही, आमच्या शांभवीचं आहे. काही बोलणार नाही आहे. जर बोलली तर त्याचं बिल ही न देणार आहे. नाही बोललं तर मी बिल पे करणार आहे. का? कारण मला वेळ खूप कमी आहे, तेवढ्या वेळात मला रिटर्न यायचं. त्यामुळं बोलायला जर लावलं हिला तर 10 तास त्याचं शॉपिंग करेल ते. चला निघूया आता आपण, बघू चॅलेंज कसं होतं ते. हो, आता आम्ही निघालेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी. ते कोड ओरडायचे. नाही मी बोलणार नाही, तूच बोल. मला कळत नाही, साडीतलं काही कळत नाही. चला मग. अरे सवयीच आहे ना तुला बोलायचं, बोल की. हा बोलली आमचं चॅलेंज लागले हो. बोलले की बिल हिनं द्यायचं. छोटी पाठी लाईट कलर डिझाईन लहान पाठी. अशी प्लेन मधून नकोच ना, हे तुम्ही वापरला सगळं घरी वापरण्यासाठी साडी आहे. कुणाला घ्यायला द्यायला कसं प्लेट मध्ये सिंथेटिक दाखवू की शकतो कॉटन मध्ये दाखवू आपल्याला. थोडेफार हे वगैरे कॉटन दाखवा. कॉटन मध्ये पण बॉर्डर छोटी असावी. इथून अशी किरकोळ बॉर्डर मध्ये इरकल मध्ये तसं नाही, वेगळे पॅटर्न दाखवा. हे असं नाही, हे नको तिथे घालायचं. म्हणजे छोटी बॉर्डर असू दे आणि कलर. ही बॉर्डर अशी मीडियम असेल, शक्यतो स्मॉल बॉर्डर दाखवा. स्मॉल बॉर्डर ती दाखवा. चॉकलेटी लावलेली दाखवते की नारंगी लावलेली ना, छोटी हत्तीची बॉर्डर. स्टॅच्यूला चॉकलेटी येते. हा आयटम आहे तुम्ही हातात घेतलेला. रेग्युलर वापरायला पाहिजे ना ते बघा. घरी आहे कमी आहे काय? अडीचशे बघा ही पोरगी कुठं आली बघा इकडे. काय करता इकडे तुम्ही? हाय, काय करताय तुम्ही? ये बाळा इकडे, चल.
ठरवलं होतं की अजिबात बोलायचं नाही, परंतु सुरुवातीला मी ते पाळलं, पण नंतर कधी अपसुक मी बोलायला लागले माझं मलाच लक्षात आलं नाही. हे यांच्या खूप लवकर लक्षात आलं होतं, पण ते ना मला जाणवू देत नव्हते की हां तू बोलतेस हे माझ्या लक्षात आलं आहे. सो अशा पद्धतीने थोडा वेळ चाललं. म्हणजे मला काय म्हणायचं की जर झालं नसेल यांचं तर घ्यायला काय हरकत या बाजून 2 कलर आहे. स्मॉल बॉर्डर फ्रेश कलर. हां कॉम्बिनेशन पण वेगळं आहे का. जो पॅटर्न मस्त आहे ना तो इथे पण कपडा प्युअर कॉटन मधून आहे. स्मूथ आहे. आता तुम्ही बघितली शांभवीची मस्ती कंटिन्युअस चालू आहे आणि तिला घेऊन मी हे सगळं शॉपिंग करताना माझ्या मात्र नाकी नऊ येत आहेत. 2दा-3दा ती उठून पायऱ्याकडे गेली, इकडे जा तिकडे जा, काहीतरी साड्यांवर येऊन बस, असे प्रकार तिचे चाललेले आहेत. आणि मी तिला परत परत उचलून घेते पण ती परत तिकडेच जाते. हे बघू शकता ते पण प्युअर कॉटन आहे, म्हणजे गरमी वगैरे त्याच्यामधून पण नाही. हां प्लेन मधून म्हणजे कलर आहे एकदम सोबर आणि ही साडी ती डिसेंट साडी. दररोज त्या कधी तर बोलली म्हणून तर मी पैसे लावतो. मी पहिल्यांदा बायकोला हरवलंय मी. पहिल्यांदा बायकोला हरवलंय मी. बोलली कारण कसं आहे साड्या खरेदी म्हणल्यात बायका बोलणार, त्याच्यामुळे कसं आहे मी बरोबर शर्यत लावली होती आणि बोलली आहे ती. माझ्याकडे पुरावा पण आहे, त्याच्यामुळे कसं माझा वेळ पण वाचला आणि मी शर्यत जिंकलो. पहिल्यांदा बायकोला हरवलं. असलेल्या बऱ्याचशा फाईल त्यांनी शूट केल्या आणि त्यानंतर मग मला ते म्हटले की आता तू बोललीस, आणि मग परत मी म्हटलं चला असंही बोलली आहे तसंही तर असं ते मनसोक्त खरेदी करूया म्हणून मग छानपैकी मी त्यांच्याशी गप्पा मारत मारत शॉपिंग करायला सुरुवात. आणि हे आईला पण चालून जाईल. वेगवेगळे रेट आहेत. रेग्युलर मध्ये हे शोल्डर असते फक्त. 350 रुपये. 350. हा पल्लू आहे, हे शोल्डर आहे, त्याच्यामुळे कसं हा पॅटर्न फक्त इथूनच आहे. हे बघा. काय प्रॉब्लेम नाही हा पॅटर्न. आणि वर्क काय हे वॉशेबलच आहे, निघणारं जाणारं किंवा काय नाहीच आहे. तेच मी बोलले आणि ती पण छान आहे, दोन्ही पण कलर छान. डार्कच कलर घ्या मग शक्यतो. दोन व्यवस्थित आवाज असायसाठी पण घेते आणि आईसाठी दोन घ्या. दोघी नसेल. सुंदर आहे पॅटर्न आणि रिच वाटतं वाटल्यावर वेअर केल्यावर बघा साडी. हे छान दिसतो दोन्ही साईडला म्हणजे त्या बाजूला तो घ्या. आता हे घेऊ का ते घेऊ या कन्फ्युजनमध्ये मी असताना माझी लेक बघा काय करते. ती सगळे बॉक्सेस घेऊन चेक करत होती, हे छान आहे का ते छान आहे, आणि खूप कळत असल्यासारखं तिचं चाललं होतं. बरं मला आश्चर्य वाटतं तिचं की ती बाहेर आली ना खूप घाबरते, पण आज ती इतकी समरस झाली होती ना या सगळ्यामध्ये. जो वेळ दिला होता तेवढ्या वेळेमध्ये आईंची दोघींची पण खरेदी झाली, म्हणजे सासूआईंची पण आणि माझ्या आईची पण. पण आत्ता माझ्यासाठी मला एक शूट असल्यामुळे एक कलर त्यांनी सांगितला होता आणि त्या पद्धतीचीच साडी मला हवी होती, तर ते बघते मी. आणि अशा हेवी साड्यांमध्ये ना म्हणजे सासूआईंना पण तितकी नाही आवडत आणि माझ्या आईला तर त्याहून नाही. म्हणजे तिचं असं असतं की दररोज घालण्यासाठी अशी चापून चोपून बसणारी असावी, काठपदर किंवा जे हेवी असतं ना मटेरियल, तर ते कधीतरी सणावाराला वगैरे ठीक आहे, पण दररोजसाठी नको म्हणून. सो म्हणून मग मी त्या दोघींसाठी त्या घेतल्या. पण आईसाठी आजीसाठी साड्या बघायला लागली ती. त्याच्यामधून हा शांभवी, आयटम झाले का. ए शांभवी काय करते तू? सिलेक्ट करते साडी ती पाहिजे होय. हा पॅटर्न छान आहे. बघू साऊथ इंडियन लुकिंग आहे आपल्याला. मग ती दाखवली ना त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट. कोणतं बघा बाहेर टाका म्हणजे लक्षात येते आपल्याला की ॲक्च्युली आपल्याला काय चांगलं दिसतं. शांभवी
फायनली बोलले मी, कारण साड्या घेताना गप्प राहणं अशक्य आहे, त्यामुळे घेतल्यात साड्या, कोणत्या घेतल्यात घरी गेल्यास दाखवते. आणि चला आता पेमेंट करून निघतो आम्ही. कुठे आहे? आता आवाज पण बसलाय माझा, आवाज बाहेर येईल. आणि पहिल्यांदा बायकोला हरवलेलं आहे. म्हणजे चॅलेंज मी जिंकलेलो, नंतर शक्यतो मी कधीच जिंकत नाही. एवढा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. पण आहे ना, विषयच असा होता, साड्याचा विषय होता, जिव्हाळ्याचा विषय होता, ती बोलणार एवढं मला माहित होतं. त्याच्यामुळे आहे ना माझं काम पत्ते झालेलं आहे, बिल मॅडमने दिलेलं आहे. चला आता आलोय घरी आणि यांना जायचंय ड्युटीला आता, तर जरा वेळाने मी ब्लॉग कंटिन्यू करते. चाललंय. आवडलं का पटक? हो. कसं वाटलं? हे बघा असं घेतलंय आम्ही ताटामध्ये. आज बसलाय माझा, त्यामुळे पाणी गरम करायला ठेवते. पाणी कोमटच पिते मी सध्या. नानू आवडतंय. अगे बाई, अजून 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 इथं दादाला द्या, दादाला. माय माया करती रे, हे पण दे, हे पण. ते मंदिर कळतंय. अगे बाई, अगे बाई, हे दे, माया करती रे, चिमणी माझी लय. दादाला दे. अच्छा, छान 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 छान. डुल महिना डुल, गुलाबाचं पण महिना महिना. अशू अशू कोणती. मैना माझी डुलती, चिंच खाली आलती, चिंच मट्टी गोड ग, जिभीला फोड ग, ई फोड फुटना, जगचा पावना उठना, विडवून आणल्या म्हैशी, एक म्हैस वेली, गाडीत घालून नेली, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजारला, बाजारावरून आणल्या पाट्या, सगळ्या मुलाली वाटल्या, एक मुलगा चुकला, छडी खाली लपला, छडी लागे छम छम, इद्या येई गम गम गम. लय गोड. पाट्या म्हणली, गम गम म्हणली, होय, छम होय. छम म्हटली. होय. बरं, गाडी आई सिटी कैसे बजे देखो पक्को को, गाड़ी में बैठे सब छत छत छत, सामान भी ऊपर को पट पट पट, टिकट के पैसे निकालो छन छन छन, खिड़की से देखो मत. अशा पद्धतीने मगाशीच आम्ही बाहेरून आलो. आणि त्यानंतर आता साड्या आणलेल्या ज्या आहेत ना, तर त्या कशा आहेत आणि कोणत्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते, आईला ही दाखवते, कारण मी आल्याबरोबर तिला अजिबात दाखवलं नाही, कारण एक एक्साइटमेंट असते. साडी बघितल्यानंतर जे ओरिजिनल रिॲक्शन आहेत ना, तर त्या राहत नाहीत अगोदर दाखवल्यामुळे, त्यामुळे मी तिला दाखवलंच नाही. आणि दुकान शेवटी मलाच बिल पे करावं लागलं, कारण मी बोलले तिथं, त्यामुळं अशा गोष्टी झाल्या. सो असं आता ना तुम्हाला पटकन मी साड्या दाखवते, कोणत्या आणल्यात ते आणि कशा आहेत ते. सो चला. आईची चॉईस जी आहे ना, ती थोडीशी, वहिनी पण म्हणत असतात की आईची साडी आणायची म्हणलं का खूप टेन्शन येतं, कारण आईला ना असं खूप झगमग साड्या, हेवी साड्या असं अजिबात नाही आवडत. साध्याच पण सुतामध्ये एकतर सॉफ्ट आणि खाली आहे बॉर्डर, तर ती अगदी छोटी. आता ते आउटडेटेड बऱ्यापैकी झाले, म्हणजे आता अगदी वित आणि एवढ्या एवढ्या अशा बॉर्डर आल्या. छोट्या बॉर्डरच्या खूप कमी आहेत आणि आहेत त्यामध्ये तिला नाही आवडणार आहेत, म्हणजे ट्रान्सपरंट वगैरे आहेत, तर त्याची छोटी असते बॉर्डर. सो मला जशा आवडतात तशा तिच्या चॉईसच्या लक्षात ठेवून मी आणलेल्या आहेत. आणि कॉटनचा ट्रेंड आहे, तर तिला स्वतःला असं वाटतं की चापून चोपून बसणारे आणि
कॉटन असलं की थोडस म्हणजे ऊब पण असते त्यामध्ये. दोन्ही सीझन साठी कॉटन तर बेस्टच आहे. तिला वैयक्तिक जास्त कॉटनचे 1-2 मी ऑनलाईन पण दाखवल्या होत्या. प्लेन होत्या साड्या, तर ती मला म्हणली होती की ह्या साड्या प्लेन आहेत पण ह्याला ना थोडी बॉर्डर असते तर त्या जास्त छान दिसल्या असत्या. मग ते लक्षात ठेवून ती म्हटली तो कलर पण मी घेऊन आले आणि अर्थात 2 साड्या आणल्यात. एक लांबजण्याच्या आईसाठी आणि एक माझ्या आईसाठी, म्हणजे दोघांच्याही आयांसाठी आणलेली आहे. सो आईला आता यातली कुठली आवडते बघू. आणि जी दुसरी आहे ना तर ती म्हणजे असं आई काय म्हटल्या नव्हत्या मला, पण मला कुठेतरी असं नेहमीच होतं की एक बॅक ऑफ द माइंड ती गोष्ट राहून जाते माझ्या, त्यामुळे मी दोघींसाठी आणलेली आहे. तर अगोदर दाखवते आईला कशी आहे ते. छोटीच नक्की द्या म्हणलं त्यांना. पीठ खरंच पीठ आणि कॉटनच आहे. पण हे जे ते धागे आहेत ते निघत, कलर असलंच निघून गेला असता. आरामात उकल काय नाही. त्या म्हटल्या नाही आवडलं तर आईने घेऊन या, त्यांच्या आवडीचे आपण हे करू. आणि साडी पूर्ण प्लेन आहे. आणि हा जो भाग आहे ना तुला डिझाईनचं वाटत असेल पटपटीत तर इथं फ्रंटला येणार ते. आणि साडी पूर्ण अशी त्याच्यामध्ये चमक पण आहे. आणि ब्लाऊज रनिंगच आहे मध्ये असंच सेमच साडीसारखाच हा ब्लाऊज येणार. फक्त नक्की येणार बॉर्डरला. आणि तू प्लेन पण असं शिवू शकतेस कॉटन मध्ये. तुला माझ्या लक्षात येईल. मी तिथं दोन्ही टाकून बघितल्या. अशी व्यवस्थित उकळून बघू शकतेस. आणि सुट्टी आहे आणि अजून ही आहे का म्हणजे सेमच साडी आहे फक्त कलर वेगळे. हा हे मोरपिशी आहे. हे कलर मी तुझ्याकडे बघितला नाही, पुष्पा महिला तू दिलेली. त्याच्यावर असं पण ब्लाऊज जमतंय, असं पण जमत. आणि याच्यावर निळ काळा सुद्धा जमतो. हो हो. असा तर हा साडीचा पदर आहे असा. आणि परसपिटी नक्की आहे. आणि साडीचं सूत मात्र चोपून बसणार आहे. तर मध्ये असते येणार होती. ह्याच्या अगोदर मग जर तुला आवडली तर ठेव, नाही तर त्यांच्याकडे एवढं कलेक्शन आहे ते म्हटले घेऊन. त्यांना फक्त खाली उतरता येत नसलं तरी तिथं खुर्ची टाकून हे करू आपण आणि दाखवू एक एक म्हणजे वरी आणू. असं पण काय नाही. छान आहेत ना कलर बी चांगले आहेत. नक्की बी चांगले आहेत. हे दोन्ही पण साड्या आईला आवडल्या. खरं तर तिथं खूप छान कलेक्शन होतं. मीच कन्फ्युज होत होते. आणि कॉटन मध्ये ना म्हणजे खरं तर कुठल्याही वयातल्या व्यक्तीला छानच दिसणार आहे. म्हणजे इव्हन आईलाही किंवा नवीन आता कोणी जरी म्हटलं तरी व्यवस्थित वयातल्या तर पूर्वी एवढ्या खास यावी लागते साडी. आणि यातली कोणती साडी आईने घेतली हे पुढच्या अपकमिंग व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसून येईलच. ह्या अशा 2 साड्या सेमच आहेत, फक्त याच्यात कलर वेगळे आहेत. आणि याच्यातला आईला एक झालेला नाहीये आणि लांबजऱ्याच्या आईंना पण जो झालेला नाही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मग मी ह्या 2 घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला कशा वाटल्या सांगा. आणि यातला कोणता कलर तुम्हाला आवडलाय ते सुद्धा सांगा. अगदी छान आहेत. आणि माझी साडी मात्र मागे राहिलेली आहे. मला साडी घेण्यासाठी आम्ही गेलो होतो, परंतु माझ्या डोक्यात हे पण होतं की कितीतरी दिवस झाला आईदाही घेतलेली नाही. आणि लांबजण्याच्या आईंसाठी म्हणाल तर दोघींसाठी माझं असं होतं की दोघी पण पाटलीन दिसतात. तर दोघींना पण अशा भारदस्तात साड्या छान वाटतात. आणि दोघी पदर घेऊन ते व्यवस्थित असं तशा टाईप मध्ये नेसतात, म्हणजे पिनअप वगैरे करत नाही. सो त्यामुळे आणि आता एक दिवस काढू, कारण खूप घाई होती आणि ह्यांना ड्युटीला जायचं होतं. त्यामुळे मला
तितकं जास्त हे करता आलं नाही की म्हणजे अजून मला बघायच्या होत्या पण वेळेअभावी माझी साडी राहिली आहे. सो आता नेक्स्ट टाइम जेव्हा वेळ काढू किंवा जरासं सुट्टी वगैरे असेल त्यावेळी जाऊन मी माझी साडी घेऊन येते आणि कोणती घेणार आहे काय नाही ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन किंवा ऑनलाईन बघते काही आवडलं तर त्यासुद्धा मी काही मागवलं तर नक्कीच शेअर करेन. बरं ह्या बेडशीट विषयी खूप जणींनी विचारलं तर हे सुद्धा खूप छान आहे बरं काय ना काही लय मस्त आहे. मग तर कसं आहे? हो. आणि सांगा मला यातलं कुठलं आवडली कोणती आवडली याच्यातली तुला? कोणची बी कुठली बी ठुली तरी चांगल्याच आहे त्या दोन्ही बी साड्या. आणि आईली आधी घेऊ दी राहिलेली मी घेते असं काही नाही. हो. तसं नाही ग तुला जी आवडली ती नाही घे. नाही तसं काही नाही. आणि दोन्ही बी आवडले तुला दोन्ही सांग- बी चांगले आहे त्या. दोन्ही चेंज करून आणू शकतो आपण म्हणजे एक कलरच दोघीला जरी आवडला ना तरी त्यात दुसरा कलर आपल्याला चेंज करीत बसायचं. त्या आईली जी देऊन राहील ती मी घेते मला ती आवडती कोणचा बी कलर. तरी पण हे आले ना की हा ब्लॉग कंटिन्यू करते त्यांचं काय म्हणणं येतं ते बघू त्यांना त्यांच्यासाठी यातली कोणती आवडते. त्यानंतर डिरेक्टली सायंकाळी हा ब्लॉग कंटिन्यू केला आहे मी. देवाला दिवा लावला सांजवात लावल्यानंतर मग थोडंसं जे काही भीमसेन कापूर आहे ना तर तो पण प्रज्वलित करते मी जेणेकरून घरामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह वाटायला लागतं. तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कुठली आवडली? घेताना तुम्ही होता म्हणा पण तरीही मला खरं सांग का हो, मला ही जास्त आवडली. होय बरं मग ती ठेवा आई. ती राहू दे आईला तसं काय नाही. मी राहिलेली कोणची बी नेसते कुठली बी तरी घेऊन जा. तसं काही नाही दोघी समजदार आहे का आणि काय दोन्ही एक नंबरच असं आहे का. आपण ही म्हणजे आवडली आईला तर ही दोन एक पीस आणतो ना ही चेंज त्याने सांगितलंय की हो त्याच्यामुळे कसं ही वापरत येतो आणि असे आणतो सेट है ना दोघीला सारखं. हे अनपेक्षित शॉपिंग होती. आता असं आहे बघा वर्षाचा स्वभाव थोडासा वेगळा. बरेच जण त्या गोष्टीमुळे आहे ना वर्षाच्या स्वभावाला खूप लाईक करतात. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच वेळा आईसाठी वगैरे वर्षांना साड्या घेतलेल्या आहेत. स्वतःपेक्षा थोडी भारी काढती साडी. आणि आता कसं आहे स्वतःला खरेदी करायला ज्यावेळेस जाते ना त्यावेळेस असं वाटतंय आई घरी एकटी बसली आहे तिला काहीच घेतलं नाही असं वाटतंय. आणि आईला जर काही घेवं तर तिचं मनात म्हणते बरं का मी म्हणत नाही तिचं मन असं म्हणते की माझ्या आईला घेतलं तर ह्यांच्या आईला तसं कसं ठेवायचं म्हणून तिच्या मनातली कालमेल आहे ना हे असं असते. ती दोन अशा साड्या मनाच्या लई कमी आहे असते त्या मुली हो. म्हणून तर एवढं 8 तासात लग्न केलेली. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.